नमस्कार मंडळी, द टेम्पटिंग टेस्टमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत। आज आपण पाहणार आहोत आपल्या मातीतील एक अस्सल आणि चटपटीत पदार्थ जो आपली जेवणाची चव वाढेल त्यासाठी पदार्थ पाहूयात आपण। हे अर्धा तास भिजवलेली चिंचेचा कोळ आहे, लसूण आणि जिरे कुटून घेतलेले आहेत, एक वाटी गूळ घेतलेला आहे, थोडंसं तिखट घेतलेलं आहे, कढीपत्ता घेतलेला आहे आणि कोथिंबीर, चवीपुरतं मीठ आणि तेल। चला आपण आता सुरुवात करूया। या पदार्थाचं नाव आहे चिंचेचं चाप। आता थोडंसं तेल टाकूया, त्यामध्ये आपण आता थोडंसं तेल गरम झालं की कुटलेलं लसूण आणि जिरे घालूयात। थोडंसं लसूण लाल झाला छान परतून घेऊयात हे मंद गॅसवर। आता त्यामध्ये आपण कढीपत्ता घालूया, छान कढीपत्ता तळतळला की आपण त्यामध्ये तिखट घालूया। थोडंसं तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता आपण चिंचेचा कोळ घालूया, थोडंसं पाणी घालूयात। आता थोडासा गूळ घालूयात आपण, एक वाटी। गूळ किसून घेतलेला आहे, चवीपुरतं मीठ टाकूया, थोडीशी कोथिंबीर, छान उकळी येऊ द्यायची याला। खूप सुंदर लागतं हे चिंचेचं साबू। गूळ विरघळेपर्यंत त्याला उकळी आणायची। भाजी नसेल तर खूप छान एक पर्याय आहे हा। हे पहा, खूप सुंदर झालेला आहे। मी माझ्या आईंकडनं हा पदार्थ शिकलेली आहे। हा पदार्थ आपण भाकरी, पोळी आणि भातासोबतही खाऊ शकता। नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।
पहा किती छान दिसते. पाहता क्षणीच खावंसं वाटते. खूप सुंदर झालेला आहे.